हॅलो गाईज, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर हा माझा चॅनलवरती फर्स्ट व्हिडिओ आहे. तर काही नवीन सुरुवात केल्यावर आपण बाप्पाचं नाव घेतो आणि त्याच्याच ह्याच्याने आपण नवीन सुरुवात करतो. तर मी विचार केला की मग आज त्याच्याच आवडीचं डेझर्ट म्हणा रेसिपी बनवणार आहेत. उकडीचे मोदक तांदळाच्या पिठाचे. सगळ्यात पहिले खोबरं बारीक किसून त्याला परतून घेतलं आहे. मग गूळ आणि वेलचीच्या बियांची पावडर टाकली आहे. मग दुसऱ्या साईडला गरम पाण्यामध्ये मीठ आणि थोडंसं गूळ टाकलं आहे. आणि मग एकजण मिक्स करत होतं, एकजण वरून पिठाचं हे टाकत होतं तांदळाचं पीठ, आणि एकजण व्हिडिओ काढत होतं. तर नीट आपण उकळ घेणार आहोत आणि हात थांबवायचे नाहीत मीन्स उकळ घेताना, कारण की नाहीतर लम्स बनतात आणि असे लम्स बनतातच. पण आपण हात थांबवला ना तर अजून लम्स बनतात. आणि त्या साईडला आपलं सारण पण रेडी होतं. गूळ थोडासा वितळायचा बाकी आहे. मग इथं थोडेसे लम्स होतात बोलली ना तुम्हाला, मग ते झाले होते. तर मम्मी पीठ मळून घेते नीट. आणि इथं मी तिकडचा साचा घेतलेला आहे आणि त्याला नीट एकदम तेल लावून घेतलं आहे, कारण की चिपकायला नको. आणि चाळणीला पण तेल लावून घेतलं आहे. तर आपलं पीठ झालेलं एकदम मळून. तर थोडं थोडं आपण म्हणजे आपण उकड घेतलेलं जे पीठ आहे ना, ते एकदम साईडला पसरून घेणार आहोत. नाहीतर त्याला शेप नाही येत नीट. आणि मी जसं व्हिडिओमध्ये दिसतंय ना तुम्हाला तसंच करा, नाही तसं काही जागी राहून जातं, मग ते फुटून जातं. तसं पण म्हणजे असं ह्याच्या काढल्यावर फुटतं. नाहीतर काय काय उखड घेतल्यानंतर फुटून जातं ते. म्हणून एकदम नीट पसरून घेणार आहोत. आणि मध्ये थोडंसं जे एक्सेस आपलं पीठ आहे ना ते काढून घ्यायचं आहे, कारण की आपली फिलिंग भरायची ना आपल्याला, म्हणजे खाल्ल्या वरपर्यंत जी आपलं फिलिंग लागला पाहिजे ना आपल्याला, म्हणून ते काढून घ्यायचं आहे. आणि एकदम भरभरून फिलिंग भरायचं आहे आपलं सारण. आणि बिलकुल कंजूसी नका करू, भरभरून भरा, म्हणजे टेस्ट पण तेवढीच चांगली लागेल. मग आपण फिलिंग भरल्यानंतर कॉर्नर्सला हे करून घेऊ, नाहीतर ते उखड घेतल्यानंतर ते फुटून जातात. मग पहिले कॉर्नर्स एकदम फिल करून घ्यायचे आहेत. मग मधली जी बाजू आहे ती पण फिल करून घ्यायची आहेत. आणि त्याचे साच्याने आणि हाताने पण बनवले होते. मी तुम्हाला दाखवायसाठी साच्याने बनवते आहे. आणि तिथं बघू शकता तुम्ही, आम्ही हाताने पण बनवत आहोत. म्हणजे मी, मम्मी आणि ताई आम्ही तिघी बनवत होतो. तर किती मस्त शेप आल्या आपल्या मोदकांना. तर एका टोपामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे. मग पाणी गरम करून घेतल्यानंतर आपण जी चाळण घेतली ना ती अशी ठेवायची. आणि त्याच्यावरती आपल्याला कोणतं तरी जड भांडं ठेवायचं आहे. आमच्या घरी ते असं खोलवाला लोखंडाचा तवा होता, तो असं ठेवला आहे, म्हणजे त्याच्याने वाफ पण नाही बाहेर येणार. तुम्ही इडलीचं पण भांडं घेऊ शकता. आणि किती सुंदर आपले मोदक तयार झाले, एकदम टेस्टी लागत होते. आणि एक तुम्हाला सांगायचीच विसरले, मी हे ना 10 ते 15 मिनटं स्टीम करायला ठेवलं होतं. आणि किती मस्त स्टीम झाले आहेत बघा, फिलिंग पण बघू शकता तुम्ही. आणि खायला पण एवढे टेस्टी लागत होते ना. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.